लोकसभा निवडणुकीत 99 जागा मिळाल्याच्या नंतर काँग्रेसमध्ये प्रचंड उत्साह संचारलेला आहे. राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेस संसदीय पक्षाचं नेतेपद सोपवण्याची तयारी सुरू झालेली आहे. अर्थातच काँग्रेसनं 54 वरून 99 या आकड्यावर झेप घेतल्यामुळे त्याचं श्रेय राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला मिळालं. राहुल गांधीची प्रतिमा एक लढवय्या नेता अशी व्हायला आता लागलेली आहे. याचा परिणाम म्हणून काँग्रेस नेत्यांमध्ये राहुल गांधींना संसदीय नेतेपदावरती बसवण्यासाठी पाठिंब्याची ओढ सुरू झालेली आहे. राहुल गांधींना एकदा संसदीय नेतेपदावरती बसवलं की त्यांचा पहिल्यांदा अधिकृतरित्या विरोधी पक्ष नेता बनण्याचा जो काही मार्ग आहे तो मोकळा होणार आहे. त्या पाठोपाठ जेव्हा केव्हा संधी येईल तेव्हा विरोधी पक्ष नेता म्हणून आणि काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते म्हणून राहुल गांधींना पंतप्रधान पदाची संधी देता येईल असा काँग्रेस जनांचा राजकीय होरा आहे. पण आपल्या नेत्यांचा सल्ला राहुल गांधी स्वीकारतील का हा प्रश्न आहे. त्याच अनुषंगानं काही मुद्द्यांचा आढावा या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. नमस्कार, मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह. राहुल गांधींना संसदीय पक्षनेते पदाची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती काँग्रेसच्या नेत्यांनी केलेली आहे. राहुल गांधींच्या गळ्यात संसदीय पक्षनेते पदाची माळ घालून त्यांना अधिकृतरित्या जबाबदारी जर का दिली तर खऱ्या अर्थानं त्यांच्यावर पक्षाची संपूर्ण धुरा येईल आणि पक्षाच्या विजयाची किंवा पराजयाची जबाबदारी खऱ्या अर्थानं त्यांना स्वीकारावी लागेल. ही बाब इथे महत्वाची आहे. पण राहुल गांधी अधिकृतरित्या काँग्रेसचं संसदीय नेतेपद जे आहे ते स्वीकारतील का? त्यामुळे त्यांच्याकडे संख्याबळावर आधारित येणारं लोकसभेचं विरोधी पक्ष नेतेपद येईल का हा देखील सवाल आहे. कारण विरोधी पक्ष नेतेपद हे घटनात्मक पद आहे आणि ते स्वीकारल्याच्या नंतर विशिष्ट जबाबदाऱ्या आणि मर्यादा या पाळाव्या लागणार आहेत. त्या जबाबदाऱ्या राहुल गांधी स्वीकारणार आहेत का असा तो सवाल आहे. राहुल गांधींचा आजपर्यंतचा इतिहास जर पाहिला तर काही प्रश्न या निमित्तानं पडतात. राहुल गांधींना संसदीय राजकारणाचा आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचा अनुभव मिळावा म्हणून तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एक सल्ला दिला होता. राहुल गांधींनी त्यांच्या मंत्रिमंडळात सामील व्हावं आणि त्यांना हवं ते खातं स्वीकारून त्या खात्याचा कारभार करण्याचा अनुभव घ्यावा. त्या अनुभवात त्यांना सरकारची ताकद आणि मर्यादा या दोघांचाही अनुभव येईल. भविष्य काळामध्ये काँग्रेस पक्षाचं आणि सरकारचं नेतृत्व करण्यासाठी हा अनुभव त्यांना उपयोगी पडेल असं मनमोहन सिंग यांचं म्हणणं होतं. पण राहुल गांधींनी मनमोहन सिंग यांचा तो सल्ला त्यावेळी मानलेला नव्हता. उलट मनमोहन सिंग सरकारनं काढलेला अध्यादेश भर पत्रकार परिषदेत फाडून वाद ओढवून घेतला होता. राहुल गांधींनी तेव्हा मनमोहन सिंग यांचा सल्ला मानला नाही. ते मंत्रिमंडळात मंत्री झाले नाहीत. मग आता काँग्रेसचं संसदीय पक्षाचं नेतेपद ते स्वीकारतील का? त्या पाठोपाठ येणारं लोकसभेतलं विरोधी पक्ष नेतेपद मान्य करतील का असा प्रश्न आहे. कारण काँग्रेसचं संसदीय नेतेपद आणि त्या पाठोपाठ येणारं विरोधी पक्ष नेतेपद ही एकाच वेळी जबाबदारी आणि मर्यादा आहे. अर्थात सोनिया गांधी या राज्यसभेत असल्यामुळे काँग्रेस संसदीय पक्षाचं नेतेपद त्यांच्याकडे टिकून राहू शकतं. त्यातही विरोधी पक्ष नेतेपद ही अधिक जबाबदारी आणि अधिक मर्यादा आहे. विरोधी पक्ष नेत्याला एकाच वेळी माहितीचं अचूक हत्यार वापरून सरकारला कोंडीत पकडावं लागतं. सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवरती नेमकेपणानं टोचणारे आणि संसदीय भाषेत रुचणारे प्रश्न विचारावे लागतात. संसदीय चौकटीत राहून सरकारची कोंडी करावी लागते. हे सगळं करण्याची राहुल गांधींची तयारी आहे का? भाजप सरकारला कायदेशीर चौकटीत अडचणीत आणू शकतील का असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. या सवालांची उत्तरं राहुल गांधींना कुठल्याही यात्रेतून किंवा पत्रकार परिषदांमधून मिळणार नाहीयेत. ती मिळणार आहेत अनुभवानेच. त्यावेळी त्यांनी मनमोहन सिंग यांचा सल्ला धुडकावला. मग आता इतर नेत्यांचा सल्ला ते मान्य करतील का यावरच त्यांचं आणि काँग्रेसचं राजकीय भवितव्य अवलंबून असेल.
हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.